वेगवेगळ्या कैद्यांचे सिम कार्ड वापरले जात आहे। दीड तास व्हिडिओ कॉलवर बोलणं होत आहे। आतूनच बाहेरची यंत्रणा चालवली जाते। त्याचे पुरावे आमच्याकडे आहे। याची चौकशी करून कारवाई झालीच पाहिजे। यासाठी कारागृह महानिरीक्षकांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय। अशा शब्दात धनंजय देशमुख यांनी पुन्हा एकदा आरोपी वाल्मिक कराडच्या संदर्भाने गंभीर आरोप केले। संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडला बीड कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा वाद आता पुन्हा एकदा पेटलाय। 3 दिवसांपूर्वी पहिल्यांदा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जिल्हा कारागृहासंदर्भात प्राप्त झालेली गंभीर तक्रारीबाबत सविस्तर निवेदन सादर केलं होतं। काही कैद्यांना नियमाबाह्य विशेष सुविधा दिल्या जात असल्याचं म्हणत या सगळ्या प्रकाराची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी खासदार सोनवणे यांनी अमित शहांकडे केली होती। त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची सोशल मीडियावरील पोस्ट देखील समोर आली आहे। बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावामुळे वाल्मिक कराडला बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप करत आरोपी कराडला नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात यावं अशी थेट मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। दरम्यान कारागृह प्रशासनाने मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावत आता एक प्रेस नोटच जारी केली आहे। सातत्याने होणाऱ्या आरोपांबद्दल त्यांनी त्या प्रेस नोटमधून कारागृहात नेमकं काय घडतं, आरोपींना कोणत्या सुविधा दिल्या जातात, नॉर्मल कॉल, व्हिडिओ कॉल आणि खाद्यपदार्थांच्या संदर्भात माहिती दिली आहे। त्यामुळे त्या प्रेस नोट मध्ये नक्की काय म्हटलंय आणि वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे कोणते नवीन आरोप समोर आले आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, पहिल्यांदा तर बीड जिल्हा कारागृह प्रशासनाच्या वतीने जी प्रेस नोट रिलीज करण्यात आली आहे ती पाहूया। तर कारागृह अधीक्षक रामराज चांदणे हे पुण्याला गेलेले असल्याने प्रभारी अधीक्षक म्हणून एनडी खेरे यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आलाय। त्यांच्या वतीने जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयात बीड यांचा उल्लेख करत प्रेस नोट रिलीज करण्यात आली आहे। 4 आणि 5 ऑगस्ट या 2 दिवसात प्रसार माध्यमांमध्ये बीड जिल्हा कारागृहाच्या ज्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या त्या पार्श्वभूमीवर प्रेस नोट मध्ये सांगण्यात आले की जिल्हा कारागृहाविषयी प्रसारित होत असलेल्या बातम्यांमध्ये तथ्य नसून कारागृहातील कोणत्याही बंद्यांना अनधिकृत नियमाबाह्य सुविधा दिली जात नाही। त्यांच्यासाठी नियमाप्रमाणे असणाऱ्या सुविधाच दिल्या जात आहेत। त्यात अॅनल फोनचे आठवड्यातील 3 कॉलसाठी प्रत्येकी 10 मिनिटे दिले जातात। या फोनद्वारे बाहेर संपर्क केल्यानंतर बाहेरच्या व्यक्तीने संबंधित फोन कॉन्फरन्स केला किंवा रेकॉर्ड केला का यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कारागृह प्रशासनाकडे यंत्रणा उपलब्ध नाही। या संदर्भात कारागृह मुख्यालयाला कळवण्यात आले। तसेच या व्यतिरिक्त बंद्यांना व्हिडिओ कॉल आठवड्यातून 2 वेळा 20 मिनिटे नातेवाईक आणि वकिलांना बोलण्यासाठी नियमाप्रमाणेच दिले जातात। याशिवाय कारागृहात कुठल्याही प्रकारचे जेवण, खाद्यपदार्थ बेकायदेशीररित्या दिले जात नाही। कारागृहाकडे उपहारगृह सुविधा उपलब्ध असून त्यामध्ये एखादा बंदी महिन्याला 10,000 रुपये खर्च करू शकतो। त्यामध्ये वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा समावेश असतो, पण तो देखील नियमांप्रमाणेच। त्यामुळे माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या बातम्यांमध्ये सत्यता नाहीये। यापूर्वी देखील या विषयाच्या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून अनेक वेळा चौकशी झालेली आहे। अशा प्रकारे बीड जिल्हा कारागृह प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे। कोणत्याही आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत नसल्याचं कारागृह प्रशासनाने स्पष्ट केलंय। या प्रेस नोटद्वारे प्रशासनाने आता व्हीआयपी ट्रीटमेंटच्या दाव्यांवर कायमचा पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे येत्या काळात हे आरोपी थांबतील का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। दरम्यान प्रेस नोट रिलीज व्हायच्या दिवशीच म्हणजे बुधवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत व्हीआयपी ट्रीटमेंटच्या संदर्भाने नवीन आरोप केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेन्शन करत त्या म्हणाल्या की मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय वासी संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू श्री धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केलाय। यामध्ये इतर कैद्यांच्या नावावरून आणि वकिलांच्या सिम कार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधणे, दुपारच्या बंदीच्या काळात अधीक्षक कार्यालयात बसवून नियमाबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉल सुविधा पुरवणे, बरा क्रमांक 9 जवळील फोन जवळ सीसीटीव्ही कॅमेरे नसणे आणि कारागृहातूनच बीड मधील परिस्थितीवर प्रभाव टाकून इतर आरोपींच्या मदतीने दहशत निर्माण करणे असे मुद्दे नमूद केले आहे। त्यामुळे न्याय प्रक्रियेचा हा थेट अपमान असून मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की कृपया सादर आरोपींची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी। बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि थेट नोंदवही जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी। आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे।
कारण पीडित देशमुख कुटुंबाला न्याय मिळणं याला आमचं प्राधान्य असून आम्ही यासाठी आग्रही आहोत, अशा स्वरूपाची सुप्रिया सुळे यांची पोस्ट व्हायरल होतीये. तर याच गोष्टींच्या संदर्भात 3 दिवसांपूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत त्यांना एक निवेदन सादर केलं. बाकी धनंजय देशमुख सुद्धा आता माध्यमांसमोर आले असून त्यांनीही आरोपींच्या व्हीआयपी ट्रीटमेंट संदर्भात धक्कादायक दावे केले. आपल्याकडे सगळे पुरावे आहे आणि याची चौकशी करून कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान गेल्या 1.5 वर्षांपासून सातत्याने बीड जिल्हा कारागृह प्रशासनावर आरोप होत असल्याने कारागृहाची प्रतिमा मलिन होत असल्याचं बोललं जाते. याशिवाय कारागृह प्रशासन जर सांगत असेल की आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत नाही, तर मग तसे आरोप वारंवार का केले जात आहे? या पाठीमागे आरोपींची केवळ बदनामी करण्याचा उद्देश आहे का, की मग विलास गुले हत्या प्रकरणात खासदार पुत्रावर आरोप होत असल्याने त्या प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात आहेत, असेही प्रश्न काही जणांकडून उपस्थित केले जात आहेत. आता या बाबतीत तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.